आरटीओने अँब्युलन्ससाठी दर ठरवून दिल्यानंतरही शहरातील नागरिकांकडून अँब्युलन्ससाठी अव्वाच्या सव्वा दर वसुली सुरू असून मनमानी पैसे आकारून आजारी व्यक्ती किंवा निधन झालेल्या नागरिकांच्या नातेवाईकांची पिळवणूक होत आहे। शहरातील नागरिकांना आजारी व्यक्तींना हॉस्पिटलमध्ये नेण्यासाठी किंवा निधन झालेल्यांचा पार्थिव देह स्मशानात नेण्यासाठी अँब्युलन्सची गरज भासते। यासाठी आरटीओने दरपत्रकही तयार केले होते, मात्र त्याबाबत फारशी माहिती नाही। एनजीओनी पाठपुरावा केल्यानंतर आरटीओने हे दरपत्रक वेबसाईटवर प्रसिद्ध केले, तरीही अव्वाच्या सव्वा दर आकारणी होत आहे। सजग नागरिक मंचाचे विवेक वेलणकर यांनी प्रादेशिक परिवहन अधिकारी अरुण येवला यांच्याकडे या विरोधात तक्रार केली आहे। याबाबत त्यांनी काही नागरिकांच्या अँब्युलन्सच्या भाड्याच्या पावत्याही जोडल्या आहेत। कोथरूडमधील एका नागरिकाचा पार्थिव देह दीनानाथ हॉस्पिटलमधून कोथरूड आणि तेथून वैकुंठ स्मशानभूमीपर्यंत नेण्यासाठी तब्बल 900 रुपये आकारण्यात आले। आरटीओच्या दरपत्रकानुसार यासाठी 250 रुपये भाडे अपेक्षित आहे, मात्र अनेकदा दुःखात असलेले नातेवाईक त्यावेळी वाद न घालता मागितलेले पैसे देऊन टाकतात। त्यामुळे नागरिकांच्या माहितीसाठी रिक्षाप्रमाणेच प्रत्येक अँब्युलन्समध्ये दर्शनी भागात हे आरटीओ मान्यताप्राप्त दरपत्रक लावण्यात यावे आणि नागरिकांनीही त्यानुसार पैसे द्यावेत, असे त्यांनी म्हटले आहे।